Simple pendulum has a bob with mass m and charge q. The pendulum string has negligible mass. When a uniform and horizontal electric field E is applied, the tension in the string changes. Final tension in the string when pendulum attains an equilibrium position is g acceleration due to gravity. तर इथं ही फिगर त्याने दिलेली आहे. मेनली प्रॉब्लेम काय आहे, एक बॉब आहे हा, आणि हा बॉब इक्विलिब्रियम कंडिशन रीच करतो कधी, ज्यावेळी थिटा एवढा अँगल तो अचीव करतो त्यावेळी. मेनली गिवन काय काय आहे प्रॉब्लेम मध्ये, मास ऑफ बॉब त्याने दिलेला आहे एम, चार्ज ऑन बॉब, त्या बॉब वरती असणारा चार्ज क्यू एवढा आहे, युनिफॉर्म हॉरिझॉन्टल इलेक्ट्रिक फील्ड ई इतकी आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, स्ट्रिंग इज टाईट, निग्लिजिबल मास, म्हणजे ही इथं जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग एकदम टाईट आहे, ती अजिबात लूज नाहीये, आणखी त्याचं मास निग्लिजिबल आहे. पेंडुलम फायनली कम्स टू इक्विलिब्रियम ॲट सम अँगल थिटा. थिटा अँगल एवढा रीच झाल्यानंतर बॉब इक्विलिब्रियम पोझिशन रीच करतो. तर इथं ही जी काय फ्री बॉडी डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे, फोर्सेस दाखवलेले आहेत, त्याचा आपल्याला पहिला विचार करावा लागेल. हा जर मी बॉब कन्सिडर केला तर ह्या बॉब वरती मेनली 3 फोर्सेस हे ऍक्ट होतात इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये. कुठले 3 फोर्सेस? पहिलं महत्वाचं म्हणजे त्या बॉबचं असणारं वेट जे व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होते, आणि ते वेट किती आहे, एम इंटू जी एवढा आहे. एम म्हणजे मास ऑफ बॉब, जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर दुसरा फोर्स जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स, तो किती आहे, त्याचं मॅग्निट्यूड क्यू इंटू ई इतका आहे, आणि इट इज ऍक्टिंग हॉरिझॉन्टली. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा फोर्स म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन, त्या स्ट्रिंग मध्ये इथं असणारं टेन्शन टी. बरोबर. सो मेनली ह्या बॉब वरती 3 फोर्सेस ऍक्ट होतात. पहिलं म्हणजे वेट, दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स, आणि तिसरं म्हणजे टेन्शन. आणि ही आता जी काही फ्री बॉडी डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे, त्याचं जर मी रिझॉल्युशन केलं, मेनली जर मी त्याचं रिझॉल्युशन केलं ऍट इक्विलिब्रियम कंडिशन, तर मेनली मला 2 अँगल दिसतील, थिटा आणि 90 मायनस थिटा. आता इथला अँगल असा थिटा आहे, त्यामुळे इथं जर मी अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली किंवा सरळ सरळ हा टी जो रिझल्टंट आहे ह्याचे जर मी हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि व्हर्टिकल कंपोनंट ड्रॉ करून घेतले, तर इथं अँगल जर थिटा असेल तर इथं व्हर्टिकल नंतर इथला अँगल येणार असं काय असणार आहे, थिटा असणार आहे. बरोबर. आणि तो कंपोनंट काय असेल, इथं मी हा म्हणतो हा कंपोनंट काय असेल, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, हा अँगल थिटा तर हा अँगल थिटा असेल, आणि तो कंपोनंट असेल टी कॉस थिटा. बरोबर. आणि इथला अँगल जो असेल तो 90 मायनस थिटा असेल, आणि मग इथं येणारा जो कंपोनंट असेल तो टी कॉस थिटा असेल. तर टी हे स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन आहे, आणि त्या टेन्शनचे 2 कंपोनंट आहेत, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. बरोबर. आणि आता जर मी बघितलं तर इथं जो एम जी आहे, म्हणजे वेट ऑफ जो बॉब आहे, ह्या वेट ऑफ बॉबला बॅलन्स करणारा कंपोनंट कुठला आहे, टी कॉस थिटा आहे. आणि इथं क्यू इंटू ई, क्यू इंटू ई म्हणजे काय घेतलेलं आपण, इलेक्ट्रिक फोर्स घेतलेला आहे. ह्या क्यू इंटू ई ला बॅलन्स करणारा फोर्स कुठला आहे, टी इंटू साइन थिटा आहे. फोर्स रिझोल्युशन जर बघितलं आपण तर आपल्याला हे समजून येतं. व्हर्टिकल बॅलन्स जर मी म्हटला तर व्हर्टिकल बॅलन्सला टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी, हे दोघे एकमेकाला बॅलन्स करतात. आणि दुसरं जर मी हॉरिझॉन्टल बॅलन्स बघितला तर इथं असणारा क्यू ई हा या टी साइन थिटाला काय करतो, बॅलन्स करतो. त्यामुळे मी टी साइन थिटा इज इक्वल टू क्यू ई आणि टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी ही दोन्ही इक्वेशन व्हर्टिकल बॅलन्स आणि हॉरिझॉन्टल बॅलन्ससाठी लिहून घेतली. आता फायनली मला काय करायचं आहे, थिटा इलिमिनेट करायचा आहे. मग मी काय करतो, ह्या दोन्ही इक्वेशनची स्क्वेअर ऍडिशन करतो. म्हणजे स्क्वेअर ऍडिशन केलं तर काय होईल, टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एम जी स्क्वेअर प्लस क्यू ई स्क्वेअर असं आपल्याला इक्वेशन भेटेल. बरोबर. म्हणजे टी स्क्वेअर कॉमन आहे, त्याच्यानंतर इथं असणारा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा एम जी चा स्क्वेअर, सो एम जी स्क्वेअर प्लस इथं क्यू ई चा स्क्वेअर, सो क्यू ई स्क्वेअर. फायनली काय भेटेल आपल्याला, एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर आपल्याला भेटेल. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो फायनली मला काय भेटेल, टी जर मी कॅल्क्युलेट केला तर टी स्क्वेअर इज इक्वल टू ही टोटल टर्म असेल. बरोबर. आणि फायनली आपल्याला टेन्शन इन स्प्रिंग पाहिजे, टीचं मॅग्निट्यूड मला पाहिजे, तर टीचं मॅग्निट्यूड कसं घेईन मी, अंडर रूट ही टोटल टर्म एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर. बरोबर. तर मेनली इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आपल्याला फोर्स रिझोल्युशन योग्य पद्धतीने करता आलं पाहिजे, आणि ते फोर्सेसचे इक्वेशन लिहिता आले पाहिजे, आणि त्या इक्वेशनवरून मग आपण फायनली स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन कॅल्क्युलेट केलं. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल.
आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू व्हेरी मच.